इतिहास घडला ह्या बागेचा, या बागेचा जो इतिहास आहे त्या इतिहासाचा एक सुंदर क्षण आज मी तुमच्यापुढे मागतो. त्या इतिहासात सई खराडे ज्या वेळेला महापौर होत्या, सई खराडे ज्या वेळेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर होत्या त्यावेळेला ह्या उद्यानाचं शाहू स्मृती उद्यान असं नामकरण करण्यात आलं आणि त्याचा ठराव नंबर 444 हा जनरल बॉडीमध्ये ठरावला. त्या ठरावाचा इतर तपशील असा आहे की ज्या शाहू महाराजांची कीर्ती संबंध भारतवर्षामध्ये आहे, भारतवर्षामध्ये कीर्ती आहे आणि त्या कीर्तीचे जे पैलू आहेत ते कोणते, सर्व धर्मसमावेशक राजा जो त्या राजानं धरण बांधलं, की उद्याननगर स्थापन केलं, शाहू मिळ अशा ज्या काही अलौकिक गोष्टी केल्या की ज्या आजपासून गेल्या आणि त्या राजाला उत्तर प्रदेशामध्ये देव मानलं जातं. लखनौला मी एकदा गेलो होतो 1980ला, त्या गोष्ट हॉटेलमध्ये उतरलो, सकाळी मॉर्निंग वॉकनं आलो होते तुमच्या बाहेर मॅनेजर ताज्या फुलांचा हार घालून शाहू महाराजच्या अर्ध्या फुलाला ओळख त्याला थोडक्या हिंदीचं म्हणलं, हम कोल्हापूर से है, ये हमारे महाराज है, आप क्यों पूजा करते. तो म्हणाला काय बाबा माझ्या हृदयात तो म्हणाला ये आपके महाराज है लेकिन ये हमारे भगवान है. तर बघा आणि म्हणून अतिशय भाग्यशाली आहे आपल्या शाहू स्मृती नाव दिलेल्या बागेला ज्या काही गोष्टी आहेत. तर पहिलीच गोष्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जे मी आता काम करतो गेले महिनाभर दर्शनी भाग, ते जे दोन्ही बाजूला जे दगडी स्तंभ आहेत ते स्तंभ अशी कमान आहे, अशी कमान आहे. त्या कमानीला नाव आहे वरती शाहू स्मृती उद्यान. आता कुठे आपण फिरलो तर कुठे नाव दिसते का शाहू. हे काम आपण करायचं, हे आपण काम करायचं या फंडातले किंवा तसं काहीतरी. काही लोकांशी मी बोललो मी त्यांनी मला असा इतका उदासी शब्द दिला आहे, सर तुम्हाला काय पाहिजे ती मदत करा, काम सांगा आम्ही मदत करतो, हां असा शब्द मिळाला. अशी पाखरे येतील आणि ओढली जाते. ही सगळी पाखरं आहेत त्या शाहूंच्या स्मृतीचा. तुम्ही काय करायचं आहे, त्याला उजाळा द्यायचा आहे. मी एकटा करू शकतो. बरोबर बरं, कशी काय वाटली. ठीक आहे ठीक आहे, योजना चांगली आहे, तुमचा पाठिंबा आहे. काय ठरेल ते आम्हाला सांगा. आता ज्या काही त्यांनी जो तपशील मांडला ठरावाचा, शाहू स्मृती प्रतिकात्मक स्मृती काय करता येईल आपल्याला जरा सुचवा तुमच्या कल्पनेत. प्रतिकात्मक उदाहरणार्थ रेल्वे आणली, अवघड काम होतं. ब्रिटिश कधी रेल्वे असं आडवी कोणाला देत नव्हतं. आडवी आलं ना लक्षात. रेल्वे आणली, धरण बांधलं, असाध्य गोष्टी आहेत समजा. किंवा ह्यानं मागासवर्गीयांना आरक्षण, सक्तीचं आणि फुकट शिक्षण, प्राथमिक गृह बांधली, हां वसतिगृह बांधली, उद्योगनगर, सगळं हे फार मौलिक गोष्टी आपल्यासाठी केल्या. त्यामुळं कोल्हापूर आज भारतवर्षामध्ये एक अतिशय सर्व गुणसंपन्न सर्व अर्थानं प्रसिद्ध शहर आहे. कोल्हापूर म्हणजे लक्ष्मी गादीचं आदर मिळतो हे त्या गाडीला लक्ष झालं का. तर त्या मी काय माझं सांगण्याचं तुम्हाला तुमच्या कल्पकबुद्धीनं आता तुमच्या लक्षात आलं काय काय करायचं, तर त्याची स्मृती व्हावी असं थोडक्यात असं काय आपण करू शकतो. काय तेही आलं का. धन्यवाद.